तो गोल पूर्ण कर. हा 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 आधी लाईन मारून घे, मग गोल पूर्ण कर. बरं मन लागलंय ग पोराचं तुझ्यामुळं. काय जादू बेदू केली का काय तू? जादू कसली हो, त्याचं आणि माझं दुःख सेम, म्हणून माझं म्हणणं त्याला बरोबर पटलं असेल. पटू दे बाई, कुणाचं का होईना पटू दे. तुला सांगते ना आर्या, या पोरा लय जीव तुटतो बघ माझा, म्हणून इकडं घेऊन आले त्याला. एवढा मोठा गाव झालाय पोराच्या मनावर, कसा भरून निघणार आहे त्यो? तुम्ही नका हो काळजी करू, मी स्वतःवरून सांगते तुम्हाला, वेळ सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. अशी मुलं हळूहळू वेळ जाईल तशी खूप समजूतदार आणि स्ट्रॉंग होत जातात. खरंय तुझं. वय ग, तू का आली इकडं? तुझं बी मन लागत नाही का काय घरी? अहो मला घरीच करमतं, इथे अजिबात करमत नाही. मग काय जामकर साहेबांकडे काही काम आहे का काय तुझं? त्याला वेळ आहे का विचारा ना माझं काम ऐकायला. अहो झालं असं की माझ्यावर मागे हल्ला झाला होता ना, तर दादा खूप घाबरलाय, चिडलाय आणि मला एकटं अजिबात सोडत नाहीये. म्हणून आता त्याच्यासोबत रोज इथे पोलीस स्टेशनला घेऊन येतो. माझा जीव पार नको नको होतो अहो. पण इथे हाय का आता एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर कुणी बी घाबरणारच ना घरातलं माणूस. हा आणि अगं गावामध्ये कसे एकावर एक खून पडताय, माणसं गायब होत्याय, मग काय घाबरणारच की. अहो पण मग असं जगायचं सोडून द्यायचं का आपण? असं घाबरून राहायचं का? हा खरे. मग एक काम करते का, तू चल ना आमच्याकडं. हा चल. झालं, तेही बोलून झालंय दादाला, त्याला काही पटत नाहीये. होय का? मग थांब मी बोलून बघते. हा जामकर साहेब. अगं आहे काय, शांत बस की. घाबरे तू. ओ जामकर साहेब. बोला. हा मी काय म्हणते का, कशाला पोरीला इथं तात्काळ ठेवलंय? हा म्हणजे बाई आता तुमचा दिवस जातोय कामामध्ये, पण पोरीनं काय करायचंय हो? ती कटाळी की इथं बसून बसून. मग काय तिच्यासाठी लावणी डान्स करू का ब्रेक डान्स करू? तुम्ही काही करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिची जबाबदारी माझ्यावर द्या. मी हिला आमच्या घरी घेऊन जाते. कसं? काय गरज नाही, तुमच्या सुनेचा खून झालाय. काय झालं गुरुजी? काही नाही, पेटऱ्याचं झाकण लावल्याचा आवाज आला. कुणी उघडला होता का? हो काय चेष्टा करताय का गुरुजी? पेट्या बघा केवढ्या मोठ्या आहेत, त्याचं कुलूप केवढे मोठे आहेत, त्याच्या चाव्या असेल तुमच्याकडं. कोण कचरा उघडते बरं इथं सांगा? पण पण मला आवाज आला. हा नाही नाही, काय झालं असेल, मी साफ करत बसतो नाही तर कापड झटकला असं. हे बघ हे असं झटकलं, त्याचा आवाज आला असेल तुम्हाला. ठीक आहे, असंही हे जागृत देवस्थान आहे. तो सगळं बघतोय. इथं कुणी काही चुकीचं केलं, कुठली वस्तू हलवण्याचा प्रयत्न केला किंवा चोरून न्यायचा प्रयत्न केला ना, तर तर त्याच्या आयुष्याचा नरक झालाच म्हणून समजा. गुरुजी तुम्ही हे मला कशाला सांगताय बरं? गावातले सगळे मला देव माणूस म्हणतात. हे असं सगळं मी कशाला करेल? अहो नाकासमोर चालणारा माणूस आहे मी. हे असला विचार मनात जरी शिवला का नाही तरी पाप लागल मला. गावात गेले काही दिवस ज्या गोष्टी चालू आहेत त्यावरून मनात संशय पेरला गेला. पण माझा तुम्हाला एक सल्ला आहे. बोला की गुरुजी. तुम्ही आणि तुमची बायको दोघ जण इथं मुखवट्याची डागडुजी करायला आणि रंगरंगोटी करायला आलात. आमच्या गावकऱ्यांच्या दृष्टीनं हे फार जोखमीचं काम आहे, म्हणून हे काम
अगदी व्यवस्थित व्हावं, कुठलंही त्याच्यात संकट येऊ नये एवढं देवाला साकडं घाला. होय गुरुजी. ठीक आहे, चालू द्या तुमचं काम. हा. लाडे, तू बोलत होतीस ना ते बरोबर बोलत होतीस बघ. ती रंजी आहे ना, ती इम्याच्या पैशाच्या जीवावर नाचतीये बघ, जे की अजून आज हातात बी आली नाहीयेत. तिला जे पण काही रागात तुला बोलली आहे, अपमानात जे काही तुला बोलली आहे ना, ते ती प्रेमाने पण सांगू शकत होते की ग. ते जाऊ दे आता, तू साडी बदलून घे. हा, हे बघ दादे, तू स्वतःला असं एकटी समजू नकोस ग. ती रंजी काय बी बोलू दे तुला, पण मी हाय तुझ्यासोबत. हा, आता शांत बस, जास्त विचार करत बसू नकोस. मी चहा घेऊन येते तुला. तुम्ही सोबत असा किंवा नसा, हा अपमान मी नाही विसरणार. योग्य वेळ आली की मी ह्याचा हिशोब नक्की करणार.